सर्वच नगरवासियांना मी आज 1 जानेवारी आहे 2025 ह्याच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो की येणाऱ्या वर्षात प्रत्येक आपल्या अहिल्यानगरवासियाचं हे यशदायी फलदायी आणि आरोग्यदायी जावं अशी मी परमेश्वरसाठी प्रार्थना करतो। आणि आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सर्व आमचे नाट्यक्षेत्रातील सर्व आमचे कलावंत सहकारी आहेत। अनेक वेगवेगळ्या संस्थांचं या संस्थेतील कलाक्षेत्रामध्ये सातत्याने काम करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व कलाकार मंडळी हे भ्रमंती करत असतात, वेगवेगळ्या कला सादर करत असतात, नाटकं सादर करत असतात। त्याच्यातून आपल्या अहिल्यानगरचं नाव हे महाराष्ट्रभर नेण्याचं काम या अनेक कलाकार मंडळी या संस्थेच्या माध्यमातून करत असतात। आणि जी नगरकरांची कलाक्षेत्रातल्या अनेक मंडळींची मागणी होती, वर्षानुवर्ष मागणी प्रलंबित होती की कुठेतरी एक नाट्यगृह झालं पाहिजे आणि त्याच्याकरता 2010 साली हा निधी उपलब्ध करण्यात आला होता। एक प्राथमिक स्वरूपामध्ये शासनाच्या वेळेला निधी उपलब्ध केला, पण नंतरच्या काळामध्ये निधी खर्च झाल्यानंतर त्याला पुन्हा कुठेतरी निधी उपलब्ध झाला नाही। पण मागच्या काही काळामध्ये आम्ही राज्य सरकारच्या मदतीनं महायुती सरकारच्या माध्यमातून या नाट्यगृहाला जेवढा निधी लागतो तेवढा संपूर्ण निधी आपल्या अहिल्यानगर महापालिकेनं वर्ग करण्यात आला, पण त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम पुन्हा होऊ शकलं नाही। कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये काही वेगवेगळ्या घरगुती अडचणी निर्माण झाल्या, ते कॉन्ट्रॅक्टर आज आहेत नाही। त्यामुळं या कलाक्षेत्रातल्या मंडळींनी आयुक्त साहेबांकडं बैठक झाली, त्याच्यामध्ये मागणी केली की आता हे कुठेतरी हे जर नाट्यगृह ज्या कंपनी दिलं होतं ते जर हयात नसतील तर याचं पुन्हा नवीन टेंडर काढण्यात यावं, तशा प्रकारची प्रक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त डांगे साहेब यांनी ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली। आणि आता ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज एक चांगल्या पद्धतीने या कामाला मागच्या काही दिवसांमध्ये सुरुवात झाली आहे आणि त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे की येणाऱ्या एप्रिल ते मे महिन्यापर्यंत याचं संपूर्ण जे सिव्हिल वर्क आहे ते पूर्ण केलं जाईल आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये जे इंटेरियर आहे, एकॉस्टिक असेल, साऊंड सिस्टम असेल, बैठक व्यवस्था, सिटिंग व्यवस्था असेल किंवा इलेक्ट्रिक व्यवस्था असेल, AC ची व्हेंटिलेशनची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण केल्या जातील। पण सिव्हिल वर्क येत्या एप्रिल ते मे महिन्यामध्ये पूर्ण केलं जाईल अशी खात्री देखील त्यांनी आम्हाला दिलेली आहे। त्यामुळं येणाऱ्या या संपूर्ण वर्षामध्ये असं जे काम आहे की ते वर्षानुवर्ष प्रलंबित होतं, नाट्यक्षेत्रातली कलावंत मंडळी ही अगदी खाजगी नाट्यगृहामध्ये काम करायची तिथं, पण आता कुठं त्यांचं एक हक्काचं नाट्यगृह, नगरच्या भूमीतल्या नगरकरांचं एक नाट्यगृह, कारण एक महानगरपालिका ही नगरकरांची आहे आणि त्यामुळे नगरकरांचं स्वतःचं एक नाट्यगृह हे आज महापालिकेच्या माध्यमातून एक संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी निर्माण होतो आहे। त्यामुळे या नाट्याचं गृहाचं देखील संभाजी महाराजच नामकरण हे मागच्या काळामध्ये झालेलं आहे। त्यामुळं संभाजी महाराजांच्या नावाला एक कुठेतरी त्याप्रमाणे हे नाट्यगृह निर्माण होणार आहे आणि त्यामुळे याचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व आमचे अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमीतले कलाकार हे यातून घडतील आणि आपल्या अहिल्यानगरचं नाव महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर नेतील अशी एक अपेक्षा आहे निमित्तानं व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। गेल्या 14 वर्षापासून ज्या नाट्यगृहासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं करतोय, वेळोवेळी मोर्चे काढलेत, कामाला हक्काचं एक व्यासपीठ हवं आहे पालिकेकडनं। माननीय आमदार संग्रामभैया जगताप जेव्हापासून आमदार झालेले आहेत तेव्हापासून या कामाला चालना मिळाली। त्यांनी पूर्णपणे मदत केली तर आहेच, म्हणजे निधी आणण्यापासून तर बाकी सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी मदत केली। त्यात आता आयुक्त साहेब डांगे साहेब आहेत, या सगळ्यांनी मनावर घेतल्यामुळं या कामाला गेल्या काही महिन्याभरात अतिशय प्रचंड वेगानं सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की एप्रिल किंवा मेपर्यंत सिव्हिल वर्क पूर्ण करून पुढच्या 31 डिसेंबरला नटराज पूजन आपण इथं करू असं त्यांनी ओझरतं एक आश्वासन दिलेलं आहे। सगळ्या नगरच्या रंगकर्मींच्या वतीनं महापालिकेचे माननीय आमदार संग्रामभैया जगताप यांचे सर्वांचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि नगरच्या कलाकारांसाठी त्यांनी जे एक व्यासपीठ उभं करण्याचं काम मनावर घेतलेलं आहे त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।